गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग टीचर. रात्री काल थकले का तुम्ही जास्त? नाही. कसं झालं आपल्या शाळेतलं स्नेहभोजन? खूप छान. आणि तुम्हाला आवडलं का? हो. मग जेवण केल्यानंतर घरी जाऊन अभ्यास केला का? हो. छान. मग तर आज आपण पाहणार आहोत की समर्पण हा शब्द आहे आपल्याला आलेला. या समर्पण विषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आणि एक कथा सांगणार. समर्पण म्हणजे काय? तर समर्पण म्हणजे आपण जेव्हा मनापासून काम करतो कोणते ते काम केलेलं दुसऱ्याला अर्पण करणे, त्याला काय म्हणतात? समर्पण. आपलं एखादं ध्येय असते, एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असते आणि ते काम पूर्णपणे प्रामाणिकपणे जबाबदारीने जर आपण ते काम केलं न थकता तर ते होईल समर्पण, आहे ना? आता बघ कसं आहे ही गोष्ट. या समर्पणाची वैशिष्ट्य काय आहे की आपल्याला त्याची आवड असली पाहिजे. पहिली गोष्ट ती गोष्ट करण्याची काय असली पाहिजे? आवड असली पाहिजे. आणि नंतर दुसरं ते प्रामाणिकपणे केली पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं? तिसरं मेहनत करावी लागेल. कोणत्याही गोष्टीचा थकवा करायचा नाही, आळस करायचा नाही आणि आपलं ध्येय साध्य करायचं असते आपल्याला. आणि कितीही अडथळे आले तरी ते अडथळे आपल्याला पार करून पुढे जायचं असते. आणि ते कार्य करणं म्हणजे काय आहे? समर्पण करणं. आपण एखादी गोष्ट करतो. उदाहरणार्थ काल स्नेहभोजन आपल्या शाळेमध्ये होतं, तर त्याच्यासाठी माझ्यावर त्या कामाची पूर्ण जबाबदारी होती ना. तर त्यासाठी मी सकाळपासून सगळीकडे लक्ष दिलं आणि भोजनाकडे लक्ष दिलं, पूर्ण शाळेच्या कार्याकडे लक्ष दिलं आणि मग ते कार्य पूर्णपणे मी न थकता पार पाडलं. तर ते काय झालं? समर्पण. ईश्वराला अर्पण झालं. दुसऱ्यासाठी मनापासून चांगलं कार्य करणे म्हणजे समर्पण. समजलं ना? आता एक गोष्ट सांगतो समर्पणाविषयी, म्हणजे मग तुम्हाला ती चांगली वाटेल. बघा, म्हणजे अजून समजेल. तर एक रोहन नावाचा मुलगा होता. त्याचं नाव काय होतं? रोहन. मग शाळेत बिचारा तो चित्र काढायला लागला. सरांनी सांगितलं की चित्र काढा म्हणून, पण त्याला ते चित्र एवढं जमत नव्हतं. त्याला एवढं चांगलं सुंदर चित्र त्याचं नाही आलं. मग पोरं त्याला काय करू लागले? चिडवू लागले, तुझं चित्र चांगलं नाही आलं, तू कसं चित्र काढलं. पण त्यावर तो नाराज झाला काय? नाही. त्याला हे अशी जिद्द ठेवायची का मी तुला ते गोष्ट करून दाखवेल. कधीच हार मानायची नाही. प्रत्येकाची बुद्धी सारखी आहे बेटा. तुला वाटतं चिन्मय हुशार आहे, पण चिन्मय हुशार नाही. तू त्याच्याच एवढा हुशार आहे, तर तुला काय करावं लागते? मेहनत करावी लागते, प्रयत्न करावे लागते. त्याला 20 पैकी 20 मार्क्स मिळाले, तुला 20 पैकी 20 मार्क्स मिळतील. तू तसा अभ्यास कर, त्याच्यासारखा अभ्यास कर, त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास कर, तू पुढे जाशील. मग असे त्याच्या वर्गात, मोहनच्या वर्गात तो बाकीचे मुलं त्याला चिडवू लागले, पण त्यानं तर हार मानली नाही. तो काय करे, पूर्ण वर्ग क्लास संपला की क्लासच्या बाहेर बसायचा आणि रोज चित्र काढण्याची प्रॅक्टिस करायचा, सराव करायचा. त्याचे सुंदर सुंदर चित्र आले. मग सरांनी त्याला मार्गदर्शन केलं का तुझे छान चित्र येत आहे. मग काय झालं, एक दिवस जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. मग त्याच्यामध्ये त्यानं भाग घेतला. जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा त्याच्यामध्ये भाग घेतला आणि तो सुंदर चित्र त्याच्यामध्ये त्यानं काढलं आणि त्याचा प्रथम क्रमांक आला. त्याची मेहनत खरी ठरली आणि त्याने केलेली जिद्द ती खरी झाली आणि त्यानं ते काम पूर्ण ध्येय होतं त्याचं का मला पहिला नंबर आणायचाच आहे, माझं चित्र सुंदर झालंच पाहिजे, असं ध्येय त्याच्या पुढे होतं. मग कोणत्याही गोष्टीचं आपल्या पुढे काय असलं पाहिजे? ध्येय असलं पाहिजे. ती गोष्ट असली पाहिजे की मला ते परिपूर्ण करायचे आहे आणि त्याच्या मागे त्याच्यासाठी कष्ट असले पाहिजे, आपले मेहनत असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे, नियमितपणा असला पाहिजे, तर आपण ती गोष्ट साध्य करू शकतो. त्यालाच काय म्हणायचं? समर्पण. आणि त्याने ते दुसऱ्यासाठी, सरांसाठी, त्याच्या जीवनासाठी आणि इतर मित्रांसाठी ते समर्पण केली, करून दाखवली प्रामाणिकपणे. समजलं का समर्पणचा अर्थ? गोष्ट समजली ना? खूप छान.